Record. Good afternoon. Let me share my presentation first. मागच्या या म्हणजे सेशनमध्ये आता आपण टाइप्स ऑफ म्हणजे स्पिरिच्युअल अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी या सेक्शनमध्ये आपण प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, त्याच्यानंतर तो कसा काय काम करतो, कुठल्या कुठल्या सिस्टीम्स त्याच्या अंतर्गत येतात हे आपण ह्याच्यामध्ये बघितलं. आता ही झाली आपण एक म्हणू की आपण जी स्पिरिच्युअल अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी ऑफ द बॉडी. आता जशी फिजिओलॉजी असते तशी ॲबनॉर्मल फिजिओलॉजी पण असते. ओके. किंवा जशी प्रकृती असते तशी विकृती पण असते. राइट. सो लेट्स टॉक अबाउट लेट्स सी की भगवद्गीता सेज अबाउट दिस विकृती. ओके. विकृती किंवा जिला माया असं भगवद्गीते म्हणते शब्द आहे. कारण कृष्णाने सांगितलेली भगवद्गीता आहे. त्यामुळे त्यांनी कृष्णाने एक शब्द वापरलाय त्याच्यामध्ये की माया. इल्युसिव्ह कॉस्मिक एनर्जी. ऑफकोर्स ती कृष्णाने स्वतःच क्रिएट केलेली आहे. मायेचा जन्म कृष्णानेच केलेला आहे. तर त्या 13व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकामध्ये तो काय सांगतो की माझ्या मायेमुळे ह्या वेगवेगळ्या प्रकारचे विकार माणसाच्या किंवा त्या जीवात्म्यावर जडतात. इच्छा द्वेष सुखम दुःखम संघात चेतना धृतीही एतत् क्षेत्रम समासेन सविकार समुदाहृतम. म्हणजे हे क्षेत्र आणि त्यातला जो जीवात्मा आहे, जो ज्याला मी काही थोडेफार अधिकार दिलेले आहेत हे बॉडी रन करण्याचे, तो या 7 विकारांनी माझ्याच मायेमुळे किंवा कृष्णाच्याच माया नावाच्या एका एनर्जीमुळे, कॉस्मिक एनर्जीमुळे तो ग्रस्त होऊन जातो. म्हणजे आपण त्याला साधारण असं म्हणतो की त्याला विकार उत्पन्न होतात. कुठले कुठले विकार आहेत तर इच्छा, डिझायर्स, वासनाच, द्वेष, रिपल्शन्स ना. जन्मतः आपल्याला काही गोष्टी आवडत नाहीत, काही गोष्टी आवडतात. हा जो राग अनुराग क्रिएट होतो ना, तो ह्या विकारामुळे क्रिएट होतो. सुख म्हणजे अनुकूल वेदना, म्हणजे काही गोष्टींमध्ये म्हणजे साधी गोष्ट असते की एखाद्या तुम्ही बघू शकता की काही लोकांना म्हणजे एक टेम्परेचर, एका विशिष्ट टेम्परेचरची सवय असते किंवा त्यांना सुखकारक वाटतं. अगदी काही लोकांना 40°C टेम्परेचरमध्ये पण फार छान वाटतं की मला ह्याच्यात सुखकर वाटतं आहे. काही लोकांना ते दुःखकर वाटू शकतं. तर हे जे काही आहे हे त्या जीवात्मा तो घेऊन आलेला असतो पहिल्यापासून विकार. सो दुःख ऑल्सो. दुःख म्हणजे कसं की काही लोकांना जास्त एखाद्या गोष्टीबद्दल म्हणजे ॲलर्जी असते किंवा एखाद्या गोष्टी त्यांच्या बॉडीला सूट होत नाहीत. ते काही गोष्टी सूट होतात. तर हे सगळं हे जे काही ह्यालाच आपण अहंकार असं म्हणतो. हे जे काही सेटिंग्स आहेत बॉडीचं, जसं आपण जेनेटिक सायन्स खूप ॲडव्हान्स झालेलं आहे आज, की कुठला क्रोमोझोम कुठल्या त्या डी-एन-एच्या कुठल्या ह्याच्यावर असं हे आपण सांगू शकतो. ऑफकोर्स इट इज अ मॅटर फॉर्ममध्ये आहे म्हणून आपण सांगू शकतो. पण हे जे काही आहे हे नॉलेज आपल्याला नॉन मॅटरमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला असं प्रत्यक्ष दाखवता येणार नाही. पण हे जे काही फाइंडिंग्स किंवा हे सेटिंग घेऊन तो जीवात्मा जन्माला येतो किंवा तो आत्मा किंवा तो पुरुष आणि प्रकृती जन्माला येते. तर ही सेटिंग घेऊन जन्माला येते, की काय कुठल्या गोष्टींची बद्दल त्याला सुखकर वाटू शकतं, कुठल्या गोष्टी दुःखकर वाटू शकतात हे. आणि ऑफकोर्स हा जड देह घेऊन तो हा संघात घेऊन जन्माला येतो. हा संघात इटसेल्फ इज अ बेसिक विकार. त्याच्यानंतर चेतना, सेन्सेशन्स. आता तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असेल, की असे खूप गमतीशीर असतात. नाहीच नाही, पण वेळेच्या अभावी सांगता येत नाहीत. बऱ्याच लोकांना काही सेन्सेशन्स नसतात. काही लोअर एक्स्ट्रिमिटीजमध्ये किंवा काही विशिष्ट प्रकारच्या बॉडी पार्ट्समध्ये त्यांना सेन्सेशन्स नसतात. अशी उदाहरणं आम्ही बघितलेली आहेत. किंवा त्यांना पटकन असं लागलेलं समजत नाही किंवा इव्हन मेंटल सेन्सेशन्स कमी असतात काही लोकांची, की समोरचा मनुष्य त्याला बोलतो, पण त्यांना ते जाणवत नाही की तो त्याला अपमानास्पद बोललेला आहे. अशा अनेक उदाहरणं बघितलेली आहेत. सो ही सेन्सेशन्स म्हणजे पर्सन इज सेन्सिटिव्ह टू टिपिकल फ्यू थिंग्स. ही मे बी सेन्सिटिव्ह, ही मे नॉट बी सेन्सिटिव्ह. काही माणसं फार जास्त सेन्सिटिव्ह असतात, की पटकन काही म्हणजे त्यांची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असते. हे जे सेन्सेशन्स घेऊन येतात, चेतनेचा जो एक प्रकारचा जो कोटा जन्माला घेऊन येतात, तो पण एक प्रकारचा विकार आहे. कारण जितकी जास्त सेन्सेशन्स तितका तो मग त्या आत्म्याला किंवा त्या जीवाला किंवा देहाला त्रास होऊ शकतो. त्याच्यानंतर धृती, धारणा. बऱ्याच वेळा तुम्ही बघा असं एखादं मूल जन्माला येतं, की जे त्या फॅमिलीमध्ये थोडं वेगळं असतं. राइट? म्हणजे असं प्रत्येक काही गोष्टी आपण आपल्या आई-वडिलांकडून शिकतो किंवा आपल्या पॅरेंट्सकडून, ग्रँड-पॅरेंट्सकडून शिकतात. पण बऱ्याच वेळेला असं एखादं मुलं असतं, की जे काहीतरी वेगळ्याच धारणा घेऊन जन्माला येतं. तर ते कुठून घेऊन जन्माला येतं? त्याच्या आई-वडिलांनी त्याच्यावर तसे संस्कार केलेले नसतात.
मग ते त्याच्या आधीच्या जन्मातून ते घेऊन जन्माला येतं. काही वेगवेगळ्या प्रकारच्या समजुती घेऊन जन्माला येतं. काही वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्या अंडरस्टँडिंग्स असतात. सो ते घेऊन जन्माला येतं. त्याला आपण म्हणतो, की ज्या धारणा घेऊन ते जन्माला येतं. धृती घेऊन जन्माला येतं. सो अनेक प्रकारच्या स्मृतीसुद्धा घेऊन जन्माला येतं. ओके. सो हे सगळे विकार आहेत. हे सगळे मायेचे प्रकार आहेत. ऑफकोर्स ही माया कृष्णानेच क्रिएट केलेली आहे. कारण जर मायेने किंवा विकाराने बद्ध झाला नाही तो जीव, तर तो या पृथ्वीवर जन्मालाच येऊ शकत नाही, पहिली गोष्ट म्हणजे. तो त्या विकाराने बद्ध होतो आणि म्हणून तो या गेममध्ये ॲक्चुअली एंटर होतो. ओके. सो बेसिकली आता हे छोटंसं जर कसं होतं हे माया हा कन्सेप्ट समजणं थोडंसं डिफिकल्ट आहे. सो एक छोटंसं एक्सप्लेन करण्यासाठी एक तर तुम्हाला व्हर्चुअल रिअॅलिटी माहिती असेल. हं. जसे तुम्ही व्हिडिओ गेम्स मॉलमध्ये जाता हां आणि बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ गेम्स असतात, जिथे तुम्हाला एक असं इन्स्ट्रुमेंट दिलं जातं ते डोळ्यावर बसवण्यासाठी आणि मग त्या अशा वेगवेगळ्या एडव्हेंचर्स गेममधनं आता असे खूप यायला लागलेले आहेत गेम्स. तर ते सगळं खरं नाहीये. ऑफकोर्स तो मुलगा किंवा तो मनुष्य तिथे बसलेला असतो सेफ खुर्चीवर. पण त्याला काय फिलिंग येतं, "अरे, मी आता डोंगराच्या ह्याच्यावरनं कोसळतो आहे." कारण त्याने ती व्हर्चुअल रिअॅलिटीचं एक मशीन असतं ते डोळ्यावर घातलेलं असतं आणि त्याचे काही इन्स्ट्रुमेंट्स असतात ते आपल्याला ऑडिओ, व्हिडिओ व्हिज्युअल्सच्या माध्यमातून आपण एक्सपिरियन्स करू शकतो. किंवा इव्हन नाउअडेज ऑगमेंटेड रिअॅलिटीज वगैरे सुद्धा काही क्रिएट केल्या जातात. म्हणजे जसं फॉर इंटिरियर डेकोरेटर्स वगैरे हे वापरतात. असे काही मशीन्स आता इझिली अवेलेबल झाले आहेत विथ लेझर टेक्नॉलॉजीज. सो हे आता समजा उदाहरणार्थ मला इथे हा सोफा चांगला दिसेल का? किंवा मी इकडे कुठल्या प्रकारचा सोफा ठेवू? हे मला इमॅजिन करून बघावं लागतं. तर ही जी काही ऑगमेंटेड रिअॅलिटी, व्हर्चुअल रिअॅलिटी आहे ना, सो माया इज अल्सो लाइक दॅट ओन्ली. आज जे आपण बघतो आहोत, आज जे आपण हा खूप मोठा विषय असू शकतो, ह्याच्यातही तुमच्या डोक्यात अनेक प्रश्न क्रिएट होऊ शकतात. तर हा जे आपल्याला अनुभव येतो आहे, हे खरं नाही आहे, ही माया आहे. जसं आता मी हा मुलगा जो शेवटच्या सेकंड पिक्चरमध्ये दाखवतो आहे, की तिथे तो सोफा अस्तित्वात आहे का खरंच? नाही आहे. तो सोफा मी इमॅजिन करते आहे किंवा त्या एका मशीनच्या माध्यमातून तिथे मला दिसतो आहे. तो खरंच अस्तित्वात नाहीये तिथे. ओके. तो मला अस्तित्वात आहे असा मला एक म्हणून त्याला इल्युजन्स असं म्हटलं जातं. माया इज अ इल्युजन. ओके. एक प्रकारचा भास आहे. तो तिथे आहे. म्हणजे समोरचा मनुष्य मला अपमानित करून गेला खरंच का? कदाचित मला असा भास झाला असेल. कदाचित त्याच्या बोलण्याचा काही वेगळा अर्थ असेल. मी तो चुकीचा गृहीत धरला. असं पण होऊ शकतं अनेक वेळा. सो थिंक अबाउट दिस, की आय हॅव जस्ट शेअर्ड these 2 पिक्चर्स टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ माया. जसं ते सगळं मशीन घालून ते दिसतं. आता मग ते 10 मिनिटांनी तो गेम ओव्हर होतो. तो मॉलमध्ये बसलेला आणि आपण ते मशीन काढून बाजूला ठेवतो आणि नंतर आपल्याला समजतं, "अरे हां, मी तर एकदम छान सेफ एटमॉस्फिअरमध्ये आहे." राइट? सो ते आपल्याला नंतर जाणवतं. सो दिस इज माय ॲक्चुअली एफर्ट टू लेट यू नो व्हॉट इज अ माया. अशा गेम जेव्हा आपण खेळतो ना, तसाच हा एक गेम आपण इथे पृथ्वीवर खेळतो आहोत, ज्याला माया असं म्हटलं जातं. सो लेट्स कम टू द टॉपिक बॅक, की भगवद्गीता काय म्हणते? सो भगवद्गीतेमध्ये 14व्या अध्यायामध्ये श्लोकामध्ये 7व्या ह्याच्यात म्हणतात कृष्ण, की दैवी ह्येषा गुणमयी मया माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एतां तरन्ति ते. ही माया जी आहे, ही मीच क्रिएट केलेली ही माझी कॉस्मिक एनर्जी आहे, असं कृष्ण म्हणतात. आणि ही माया म्हणजे जसं ते मशीन आहे ऑगमेंटेड रिअॅलिटीचं किंवा ते प्रत्येकाच्या डोळ्यावर लावलेलं आहे. इथे जेवढी म्हणून माणसं पृथ्वीवर आहेत, ते प्रत्येकाच्या डोळ्यावर लावलेलं आहे. इट कव्हर्स ईच एंड एव्हरी लिव्हिंग, नॉन लिव्हिंग थिंग्स. ही जी आहे, ही एक प्रकारची ॲबनॉर्मॅलिटी आहे. हे खरं आहे का? नाहीये, हे खरं नाही आहे. फक्त प्रॉब्लेम असा म्हणजे फरक एवढाच आहे, की वॉलमध्ये जाऊन आपल्याला पाहिजे असेल, तर लगेच आपण ते मशीन बाजूला काढून ठेवू शकतो. आता मला मला फार वाटलं, की एखाद्या डोंगराच्या ह्याच्यावरनं मी कोसळते, तर मी घाबरून ते मशीन बाजूला काढून फेकू शकते. पण इथे आपण ते तसं करू शकत नाही या गेममध्ये. आपल्या डोळ्यावरची मायेची पटलं आहेत, ती आपण काढून टाकू शकत नाही. हा फक्त फरक आहे. सो दिस माया इज कंप्लीटली ॲज अ नॉर्मल फिजिओलॉजी ऑफ द बॉडी. काही वेळेला ही माया चांगली असते, सुखकर असते. म्हणजे तुम्ही असा एखादा मशीन किंवा एखादा व्हिडिओ गेम खेळाल, की जिथे फार छान-छान म्हणजे समुद्र आहे किंवा तलाव आहे. सुखकर माया पण असते बऱ्याच वेळेला. काही सुखकर गेम्स पण असतात, व्हिडिओ गेम्स. काही वेळेला डेंजरस गेम्स पण असतात. ओके. सो त्याप्रकारे नॉर्मल फिजिओलॉजी ऑफ द बॉडी
वी कॅन ऑब्झर्व विथ द हेल्प ऑफ माया. आता हे आपल्याला अंदाजे कसं असतं कारण जेव्हा आम्ही अशा अनेक गोष्टी बघितलेल्या आहेत की खूप मोठी मोठी डिसिजेस असतात, त्या डिसिजेसचे सिम्पटम्स जेव्हा समजा आर्थरायटिस असतं किंवा कुठल्याही प्रकारचे रुमेटॉइड आर्थरायटिस असतं किंवा इव्हन मस्क्युलर स्क्लेरोसिस असतो, ते जे काही सिम्पटम्स आहेत ते सिम्पटम्स हे फक्त जागृती अवस्थेमध्ये असतात. स्वप्नावस्थेमध्ये आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये उपनिषदाने 3 मांडुक्य उपनिषदाने 4 स्टेजेस सांगितले आहेत आत्म्याच्या किंवा जीवात्म्याच्या, की अवस्था सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि अ, अ, तैत्तिरीय तुरीय अवस्था. सो ह्या सगळे सिम्पटम्स बॉडीचे जे काही पेन होत असतं, जे काही मळमळ होत असते, जे काही व्हॉटएव्हर काइंड्स ऑफ सिम्पटम्स आर देअर, those are present only in Jagrut Avastha. Those are absent actually, or Atma cannot feel in the Swapna Avastha as well in Sushupti Avastha also. आणि ह्याचे बरेचसे एक्सपेरिमेंट झालेले आहेत करून, की जेव्हा तो मनुष्य रॅपिड आय मूव्हमेंट स्लीपमध्ये असेल किंवा नॉन रॅपिड आय मूव्हमेंट स्लीपमध्ये असेल, तर त्यावेळेला ते सिम्पटम्स त्याला येत नाहीत. सायन्स आर देअर. म्हणजे तुमच्या मणक्यांमध्ये जी गॅप असते किंवा तुमच्या सांध्यांची जी अवस्था असते, ती तशीच असते तिथेच. The signs are there, but symptoms are not present in the Swapna Avastha and Sushupti Avastha. Those are only present in Jagrut Avastha. Okay. So this made us to think about all these things. See what is why this kind of म्हणजे symptoms हे कुठे absent होऊन जातात नंतर. मग ते त्यावेळेला का नाही जाणवत त्या आत्म्याला किंवा त्या जीवाला, त्या चेतना का नाही त्यावेळेला जागृत होत. अवस्था तर तीच असते. ती जी बॉडीची किंवा त्या ऑर्गनची जी हे असते ती तेवढीच राहते. वस्तू तिथेच राहते किंवा ते त्या प्रकारचा हार्टचा ब्लॉक तिथेच राहणार आहे. मग तो का नाही जाणवत? त्याचं कारण असं, कारण तो त्याच्या चेतना मंदावलेल्या असतात किंवा त्यांनी एक प्रकारचा तो जे आवरण मायेचं आवरण त्याच्यावरचं कमी होतं. इट इज मोस्ट कनेक्टेड टू द सुप्रीम सोल. आणि आता ह्याच्यानंतर शेवटचे म्हणजे दुसऱ्या चरणामध्ये काय म्हणतात कृष्ण, की वन हू सरेंडर टू मी, ओके, सरेंडर टू गॉड अँड ऑफर्स ऑल कर्मास टू गॉड किंवा कृष्ण. ते गॉड असा शब्द इंग्लिश काही फॉरेन स्टुडंट्स असतात म्हणून वापरलेला आहे. टू कृष्ण दे कॅन इझिली पास थ्रू दिस माया. मग फक्त जेव्हा सिम्पटमलेस अवस्था प्राप्त करायची असेल तर प्रत्येक वेळेला स्वप्न आणि सुषुप्ती अवस्थेत जायचं का? का अशा आपण काही टेक्निक म्हणजे हे काढू शकतो किंवा अशी अवस्था काही आपल्या प्रोसेस आपल्या जागृत अवस्थेमध्ये पण करू शकतो, की जिथे आपल्याला हे सिम्पटम्स कमी होऊ शकतात? तर त्याचं उत्तर आहे हो. असे प्रयोग होतात. आता त्याविषयी फारसं बोलू शकत नाही. तुम्ही कधी पण नेहमी व्हिजिट करावं. तिथे आम्ही अशा प्रकारचे ट्रीटमेंट्स करतो. सो अ, अ, जिथे आपल्याला असे म्हणजे ओम मेडिटेशन्स असतात किंवा इंट्युटिव्ह टेक्निक्स असतात किंवा डीप रिलॅक्सेशन टेक्निक्स असतात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या, की जिथे आपल्याला जागृत अवस्थेमध्ये सुद्धा त्या आत्म्याला त्या स्टेजपर्यंत घेऊन जाता येतं. ओके. हिप्नॉटिक काही टेक्निक्स आहेत. ते तिथे घेऊन जाता येतं आणि तिथे त्याचा सिम्प्टम स्कोर रिड्यूस करता येतो. आणि मग त्या आत्म्याला काही सुरुवातीला दुसऱ्यांकडून आणि नंतर स्वतःलाच या त्या स्टेजमध्ये कसं एंटर करायचं हे शिकवता येतं. ओके. सो अशा प्रकारे आपण हे मायेचं कवच जे आहे किंवा मायेचा हा जो पडदा आहे तो थोडा पास करू शकतो किंवा त्याला विरळ करता येतो. ओके. पण जी लोकं मूढ आहेत किंवा जी लोकं माझ्यामध्ये बिलीव्हच करत नाहीत, नॉन बिलीव्हर्स ऑफ द गॉड आहेत. दे दे डू नॉट सरेंडर टू गॉड अँड गेट स्टक इन माया. ती लोकं मात्र अ, या मायेच्या म्हणजे पुन्हा-पुन्हा जन्मांतराच्या ह्याच्यामध्ये अडकून राहतात. अशा प्रकारे. सो बेसिकली माया किंवा ही जी ॲबनॉर्मल फिजिओलॉजी आहे, जी मुद्दामून आता कसं असतं, की बऱ्याच वेळेला जे व्हिडिओ गेम्स असतात, ते आपल्या चॉईसनुसार असतात. आपण जे खेळायला जातो ऑगमेंटेड रिअॅलिटीमध्ये किंवा व्हर्चुअल रिअॅलिटीमध्ये. पण इथे फरक एवढाच आहे, की तो व्हिडिओ गेम हा आपल्याला परमात्म्याने चूज केलेला असतो. आपल्या चॉईसप्रमाणे नसतो. So, Maya is complete a kind of a elusive energy, which is under this illusion, we accept this body as a self and material world as this truth, which is completely unreal, which is not a truth at all. And his body is also not the truth. कारण बेसिकली मायाचं जर तुम्ही इप्टिमॉलॉजी कराल, की मा म्हणजे नसणे आणि जी इथे आहे, जी तिथे नाही तीच माया आहे. म्हणजे उदाहरणार्थ ते सर्परज्जूचं उदाहरण नेहमी सांगितलं जातं, की आपल्याला वाटतं की तो साप आहे, पण ती असते दोरी.
तर आपल्याला वाटतं ती साप तो साप आहे. हीच माया आहे बेसिकली. सो बऱ्याच वेळेला असं असतं, की मला वाटत असतं, की तो डिसीज आहे. कदाचित तो तसा नसतो पण. फॉल्स सिम्प्टम्स पण बऱ्याच वेळेला क्रिएट होतात बॉडीमध्ये. प्रत्येकच वेळेला म्हणजे मी सांगते, की 20% पेशंट्स असे असतात, की ते फॉल्स सिम्प्टम्स घेऊन म्हणजे पेशंट डॉक्टरकडे येतात. खरंच त्यांना ॲक्चुअली काहीच प्रॉब्लेम नसतो. सो तिथे आपण त्यांना वेगळ्या प्रकारचं काउन्सिलिंग करता येऊ शकतो. आणि आता ही जी माया आहे, या मायेच्या पलीकडे जायचं असेल, तर कृष्णाने स्वतःच एक सोल्युशन देऊन ठेवलेलं आहे. तो काय म्हणतो, की जशी मी माझी माया आहे किंवा तशीच माझी एक दुसरी माया आहे, जिचं नाव आहे योग माया. ओके. मी तुम्हाला मायेच्या म्हणजे ह्याच्याखाली म्हणजे पसरवत किंवा मायेच्या पडद्याखाली तुम्हाला पाठवत राहणार. पण तुम्ही योग मायेने रिव्हर्स जर्नी करू शकता. ओके. सो व्हिच इस द स्पिरिच्युअल इल्युसिव्ह एनर्जी ऑफ द कृष्णा दॅट इस योग माया. Which this yoga maya attracts each and every person or jiva again to the natural condition with service and with the willful service of the supreme. आणि या योगमायेच्या बरोबर ज्याला आपण ॲक्चुअली ही योगमाया कशी काय ऑपरेट करायची किंवा कसं काय योगमायेची उपासना करायची, तर ती आहे कंप्लीट योगिक लाईफस्टाईल किंवा योगिक थेरपीज, ज्या आपल्याला असं मी जसं म्हटलं, की योगा इज नॉट ओन्ली द आसनास अँड प्राणायामास. योगा ही अशी गोष्ट आहे, की जी अगदी आपण 24 तास करू शकतो. माझ्या चॅनलचं नावच आहे 24 अवर्स विथ योगा. म्हणजे 24 तासातल्या प्रत्येक क्षणाक्षणामध्ये योग करता येण्यासारखा आहे. तर फक्त त्याच्या टेक्निक्स शिकून घ्यायला लागतात, की ते कसं करायचं. सो किंवा या योगमायेच्या आधार किंवा योगमायेचा आधार कसा घ्यायचा. सो दॅट योगिक लाईफस्टाईल वी कॅन अडॉप्ट, योगिक थेरपी वी कॅन अडॉप्ट अँड वी कॅन गेट रिड ऑफ सो मेनी डिसीजेस. असे असंख्य लोकांवर उपचार आपण करत असतो आणि करून झालेले सुद्धा आहेत. पण कसं असतं, की बेसिकली जी लोकं ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतात, हां, कारण भगवद्गीता आणखीन एक भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे, की "श्रद्धावान लभते ज्ञानम, तत्पर संयतेंद्रियम." इथे सगळा गेम फक्त श्रद्धेवर आहे. जितकी ज्याची श्रद्धा असेल, तितका त्याला त्या गोष्टीचा फायदा होतो. तर सो जी लोकं म्हणजे मायेच्या पडद्यामध्ये न गुरफटता, जे योगमायेचा आधार घेऊन तिच्यावर श्रद्धा ठेवतात, ते इझिली बाहेर येऊ शकतात अ, रोगांमधनं. पण बऱ्याच वेळेला अ, आपल्याला संधी मिळत असते, पण आपण ते ट्रीटमेंट्स करत नाही आणि त्या मायेच्याच ह्याच्याकडे अट्रॅक्ट होत जातो किंवा मायेच्याच ह्याच्यामध्ये गुरफटत जातो मायेमध्ये. तर अशा लोकांचं काय होतं, तेही त्यांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, की "मोघशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसीम आसुरीम चैव प्रकृतीम मोहिनी श्रिताः." ओके. द पीपल कव्हर्ड विथ दिस काइंड ऑफ डिसीजेस ऑर दिस काइंड ऑफ माया, मी जी माया क्रिएट केली आहे, त्याच्यामध्ये जी गुरफटलेली लोकं आहेत आणि बरेच वेळेला त्यांना मी योगमायेचा अपॉर्च्युनिटी येते आयुष्यामध्ये नेहमी, की मी तिचा हात धरून तिकडे जावं. पण बऱ्याच वेळेला लोकं ती मिस करतात आणि मायेमध्येच गुरफटत जातात. सो मग अशा लोकांचं काय होतं, ती लोकं एस्थेटिक्स अप्रोचकडे किंवा जास्तीत जास्त धुकत जातात. त्यांचे सिम्प्टम्स वाढत जातात. दे लिटरली लूज द फेथ इन रिॲलिटी. म्हणजे असंख्य पेशंट्स अनेक कॉन्सिक्वेन्सेस, कॉम्प्लिकेशन्समध्ये गुरफटलेले असतात आणि नंतर असं समजतं, की म्हणजे आपल्या स्वतःलाच ते कोसत बसतात, नशिबाला दोष देत बसतात आणि असंख्य प्रकारच्या त्यांची खूप अशी बॅड सायकॉलॉजी क्रिएट होऊन जाते. कारण खूप वर्षांपासून ते त्या रोगाशी झुंजत असतात. त्यामुळे मग ते विचित्र नास्तिकतेकडे झुकत जातात. कारण खूप त्या रोगांमधून किंवा त्या डिसीजमधून ते खूप हैराण झालेले असतात. इव्हन बिहेवियर त्यांचं चेंज होतं. ते मोघकर म्हणजे ते मोहून जातात त्या मायेमध्ये, त्या रोगाच्या त्या कारण ही गोळी घ्या, ती गोळी घ्या, डायलिसिस करा, हे करा, ते करा, पंक्च्युएशन करा. असंख्य प्रकारच्या ट्रीटमेंट्स आणि असं किमोथेरपी करा, हे करा, रेडिओथेरपी करा. त्या प्रोसेसमध्येच ते अडकून जातात. लिटरली अडकून जातात. असे अनेक प्रकारचे डिसीज आणि त्याचे ट्रीटमेंट्स आपण बघितलेले आहेत किंवा आपण बघतो. सो हे असं करता त्यांचं बिहेवियर पण चेंज होत जातं. ते बिहेवियर कॉन्सिक्वेन्सेस लाइक अँग्री आउटबर्स्ट्स, ड्रग किंवा अल्कोहल मिसयूज होऊ शकतो. सोशल विथड्रॉल होतो. फार लोकांशी ते बाहेर म्हणजे सोशलिझम त्यांचं कमी होऊन जातं. ते लोकांमध्ये मिसळणं कमी करतात. मेंटल हॉस्टिलिटी क्रिएट होऊन जाते. म्हणजे लोकांबद्दल किंवा समाजाबद्दल त्यांचा एक द्वेष क्रिएट होत जातो. एक्सेसिव्ह मूडनेस किंवा मूड स्विंग्स होतात.
अशा अनेक प्रकारच्या किंवा एखादा माणूस 20 वर्ष एखाद्या रोगाशी झुंजत असेल, 15-20 वर्ष, तो ह्याकडे अशा गोष्टींकडे डेमॉनिक ॲक्टिव्हिटीजकडे नक्कीच वळू शकतो आणि ज्याला जर एखाद्या योगमायेचा आधार घेता नाही आला, तर तो या गोष्टींकडे वळतो. आणि अशा प्रकारच्या माणसांच्या कितीही ट्रीटमेंट्स किंवा कितीही प्रकारच्या त्यांनी अ, उपचार करायचा प्रयत्न केला किंवा काहीही त्यांच्या ॲक्टिव्हिटीज करायचा प्रयत्न केला, त्याच्यातून तो बाहेर येऊ शकत नाही. जोपर्यंत त्याचा तो अल्टिमेट रिॲलिटी मग तो तुम्ही कुठल्याही धर्मामध्ये आश्रय घ्या. म्हणजे आम्ही असं म्हणत नाही, की कृष्णाचाच आधार घ्या म्हणून. कृष्णाने गीतेमध्ये कधीही असं म्हटलेलं नाही. तुमचा जो फेथ असेल, ज्याच्यावर श्रद्धा असेल, त्याचा आधार घेण्याची गरज असते. ओके आणि त्यांचे सगळे प्रयत्न, त्यांचे सगळे नॉलेज, त्यांचे सगळे हे वेस्ट होतात किंवा इट गोज इन वेन कंप्लीटली. इट बिकम्स फ्रुटलेस. आता ही जी विकृती आहे किंवा ही जी माया आहे, त्यातून कसं काय बाहेर व्हावं किंवा त्याला कसं काय ओव्हरकम करावं? कसं काय ह्या सगळ्या गुरफटलेल्या या चक्रातनं बाहेर पडावं? तर त्याचं पण उत्तर 9व्या अध्यायातल्या 13व्या श्लोकामध्ये दिलेलं आहे, की मला प्लीज रिमेंबर मी महात्मानस्तु माम पार्थो. हे पार्था तू माझ्यामध्ये किंवा मला नेहमी आठवत राहा. माझ्याशी कनेक्ट राहा. म्हणजे भक्तियोगामध्ये अशा 9वा अध्याय भक्तियोगामध्ये बऱ्याच विषय सांगितलेला आहे. भक्तियोगामध्ये अशा असंख्य टेक्निक्स आहेत, की ज्या तुमच्या पूजन, अर्चन, नवविधा भक्ती मार्ग आहे किंवा अशा असंख्य इव्हन कर्मयोगामध्ये काही गोष्टी असतात, की जिथे तू माझ्याशी कनेक्ट राहा. मला नेहमी आठवत जा. आपण असं म्हणतो ना, लहान मुलं असतं. आपण लहान मुलाला काय सांगतो एखाद्या मार्केटमध्ये गेल्यानंतर, "माझा हात सोडू नकोस हां. तू माझा हात सोडलास आणि कुठेतरी भरकटलास तर तुला कोणतरी घेऊन जाईल वगैरे." तसंच कृष्ण सांगतो आहे आपल्याला, की "तू मला विसरू नकोस. माझ्याशी नेहमी कनेक्ट राहा. तू माझ्याशी जितका जास्त कनेक्ट राहशील." जसं आपण लहान मुलाला सांगतो, की आता इथे काय बऱ्याच लोकांच्या काही टीका अशा आहेत, की असं मला कनेक्ट राहा, माझी भक्ती कर, असं कुठला देव सांगतो? तर त्याचा उद्देश तसा नाहीये. आई नेहमी सांगते ना लहान मुलाला, की "तू इकडे-तिकडे जाऊ नको, माझ्याशी कनेक्ट राहा. माझा हात पकडून राहा." तर तिथे आईचा आई काही इगोइस्टिक आहे का? तसं नाहीये. ती त्या बाळाच्या संरक्षणासाठी, त्या लहान मुलाच्या रक्षणासाठी सांगत असते, की "तू माझ्याबरोबर राहा." ओके. सो कृष्ण पण आपल्याला तसंच सांगतो आहे, की "तू माझ्यामध्ये राहा किंवा मला नेहमी आठवत राहा. जर तू माझ्याबरोबर राहिलास, तर मी तुला ह्या मायेतनं पार करून नेऊ शकतो किंवा या ॲबनॉर्मल फिजिओलॉजीमधनं पार करून मी तुला नेऊ शकतो. माझ्यावर विश्वास ठेव. बिलीव्ह इन मी." ओके. भजन्त्य अनन्य मनसो म्हणजे अनन्य भावाने मला नेहमी आठवत राहा किंवा माझं भजन करीत राहा. जेणेकरून तुझे सिम्प्टम्स ऑटोमॅटिकली कमी होतात आणि मिरॅक्युलसली असे सिम्प्टम्स कमी झालेले आम्ही बघितलेले आहेत, लिटरली. जसे काही एम-एस-आर-टीच्या काही ट्रीटमेंट्स वगैरे कॅन्सर पेशंट्समध्ये दिल्या जातात. ज्याच्याने किमोथेरपीच्या सायकल्स कमी झालेले आहेत, लिटरली. सो दिस हॅज द एव्हिडन्सेस ॲक्चुअली स्पीकिंग. लिव्ह अंडर माय कंट्रोल किंवा माय डिव्हाइन कंट्रोल. फॉलो माय सिग्नल्स म्हणजे कसं असतं, जो नेहमी परमात्म्याशी कनेक्ट राहायचा प्रयत्न करतो किंवा आपल्या अंतरात्म्याशी कनेक्ट राहायचा प्रयत्न करतो, त्याला सोल्युशन्स कधी-कधी अचानकच सुचतात. हे आपण बघितलेलं आहे किंवा बरेच लोकं सुद्धा ह्या गोष्टीचा अनुभव घेत असतात. सो जस्ट तो आपल्याला डायरेक्ट येऊन मदत करतो असं नाही, पण अशा सिच्युएशन्स क्रिएट करतो, की जेणेकरून आपल्याला मदत मिळू शकते. सो यू जस्ट फॉलो माय सिग्नल्स, यू जस्ट बी सोशली रिस्पॉन्सिबल लाईफस्टाईल तू जगत राहा. त्याच्यामुळे सात्विक कर्म तू करत राहा. मी सांगतो तसं वागत राहा. कारण कारण काय आहे, की मीच तुला जन्माला घातलेलं आहे. मीच ही सृष्टी रन करतो आहे. तर तू माझ्याबरोबर राहिलास, तर तू या मायेतून नक्कीच पार होऊन जाऊ शकतोस, असं कृष्ण सांगतो आहे. पुढच्या पण असे 2-3 हे आहेत त्याच्यामध्ये, की "मन्मना मम भव मद्भक्तो." म्हणजे गेट एंगेज्ड युअर माइंड इन मायसेल्फ ओन्ली. तू आता चालतोयस, बोलतोयस, काही चित्र काढत असशील, लेक्चर देत असशील, काहीही करत असशील, जेवण बनवत असशील, माझ्याशी कनेक्ट राहा. आणि असं कनेक्ट राहता येऊ शकतं. थोड्याशा प्रॅक्टिसची फक्त गरज आहे. स्टे कनेक्टेड टू मी. यू विल गेट अ पीस ऑफ माइंड आणि पीस ऑफ माइंड तुझं माइंड नेहमी क्लिअर राहिलं, तर ज्या काही आधी तुझ्या मनामध्ये वेगवेगळ्या बाहेरच्या या मायेमुळे क्रिएट होतात, त्या डिसॉल्व्ह ऑटोमॅटिकली होतील आणि यू विल नॉट लीड टुवर्ड्स द डिसीज. ओके. आता ह्याच्यामध्ये काही-काही ज्ञानयोगा प्रॅक्टिसेस आहेत.
उदाहरणार्थ श्रवण, मनन, निधिध्यासन आहे. आता जी त्यातली एक प्रॅक्टिस तुम्ही आत्ता सुद्धा स्वतः करता आहात इथे. आजच्या या वर्कशॉप अटेंड करणं ही एक प्रकारची श्रवण प्रॅक्टिस आहे. हे ज्ञानयोगाची प्रॅक्टिस तुम्ही आत्ता करता आहात. बी माय डिवोटी, फॉलो भक्ती योगा. मदभक्तो मद्याजी. की माझा भक्त होऊन राहा किंवा माझी भक्ती तू करत राहा. भक्ती योगाच्या अनेक प्रॅक्टिसेस आहेत. जपा, चॅन्टिंग्स किंवा कीर्तन वगैरे अशा. माझ्याबरोबर नेहमी राहत जा. म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये जगत राहा. कर्मयोगाच्या काही प्रॅक्टिसेस आहेत ज्या नेहमी, कारण कसं असतं माहिती का, ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग हे त्याच्या पर्सनॅलिटीज प्रमाणे मनुष्य चूज करतो. आता सगळेच लोक सगळ्याच प्रकारच्या योगिक प्रॅक्टिसेस नाही करू शकत. व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये. सो त्याच्या पर्सनॅलिटीज प्रमाणे दॅट्स व्हॉट आय एम डुईंग ॲज अ इंटिग्रेटिव्ह कन्सल्टंट, की त्या व्यक्तीच्या धारणेप्रमाणे, त्या व्यक्तीच्या ह्याच्याप्रमाणे त्याला प्रॅक्टिसेस शिकवल्या जातात किंवा सुचवल्या जातात, ज्याच्यातून त्याचे सिम्पटम्स कमी होऊ शकतात. कर्मयोगाच्या काही प्रॅक्टिसेस असतात ज्या इझिली डिटॅच करायला शिकवू शकतात आपल्याला, किंवा कुठल्याही आधीपासनं किंवा कुठल्याही प्रकारच्या सायकिक नॉट्सपासनं. सो आता हे खूप मोठं सायन्स आहे पहिली गोष्ट म्हणजे योगिक सायन्स. आय एम जस्ट गिव्हिंग अ ग्लिम्स ऑफ धिस नाव. त्यामुळे तू माझ्याबरोबर राहायचा प्रयत्न कर. गेट एस्टॅब्लिश इन माय ग्रेस. माझ्या म्हणजे माझ्या तत्वाखाली किंवा माझ्या आश्रयाखाली तू ये, असं तो नेहमी सांगतो आहे. माझ्या म्हणजे मी जो प्रत्येकामध्ये प्रेझेंट आहे त्याची तू सेवा करत राहा. यू जस्ट गेट कनेक्टेड टू एव्हरीवन सो दॅट यू विल गेट कनेक्टेड टू मी इटसेल्फ, असं या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. पुढच्या एका 22व्या ह्याच्यामध्ये तो म्हणतो की जस अनन्या चिंतयन्तो माये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आता हा फार महत्वाची गोष्ट आहे. मोस्टली टाइप बी पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स जे असतात किंवा बी टाइपच्या पर्सनॅलिटीज जे असतात त्यांचे जे डिसऑर्डर्स असतात, उदाहरणार्थ कार्डियक डिसीजेस, गॅस्ट्रिक डिसीजेस, मेन्स्ट्रुअल डिसीजेस, दीज आर फ्यू ग्लिम्स ऑफ टाइप बी पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं कारण काय असतं माहिती का? वरी, चिंता करणे. माझ्या मुलाचं कसं होईल? त्याला ॲडमिशन मिळेल की नाही? म्हणजे माझ्या कंपनीचं कसं होईल? एवढं मेहनत करते, चांगले एम्प्लॉईज मिळत नाहीत, किंवा ह्याचं कसं होईल? त्याचं कसं होईल? माझ्या भावाचं कसं होईल? माझ्या आईचं कसं होईल? एन नंबर ऑफ वरीज. असंख्य. म्हणजे मी एवढी मेहनत करून ही कंपनी किंवा हा जो काही उद्योग, व्यवसाय मी क्रिएट केलेला आहे, आता ह्याचं माझ्यानंतर कोण बघणार? एन नंबर ऑफ वरीज. सो हे वरी इज बेसिक रिझन ऑफ टाइप बी पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स. सो त्यांच्यासाठी आणि ही वरी किंवा हे दुःख किंवा हे जाणीवा हा एक विकार आहे मगाशी सांगितला तसा. त्यातून आपल्याला बाहेर पडता आलं पाहिजे. तो कसा बाहेर पडणं आहे? तर कृष्णाने एक प्रॉमिस केलेलं आहे, की ज्या अर्थी मी तुला जन्माला घातलेलं आहे, ज्या अर्थी मी तुला इथे ही मायेचं तुझ्यावर पांघरूण घातलेलं आहे, ज्या अर्थी मी तुला ह्या सगळ्या प्रपंचामध्ये इन्व्हॉल्व केलेलं आहे, त्या अर्थी मी तुझं रक्षण करणार आहे. आपण जसं लहान मुलांना म्हणतो ना, की मी तुझी आई आहे, मी तुझे वडील आहे. मी तुझं रक्षण करणार, तू घाबरू नकोस. काहीही झालं जगामध्ये तरी माझ्याकडे ये. मी तुला नेहमीच संरक्षण देईन. तसंच कृष्ण म्हणतो आहे, की अनन्य चिंतयतो. तू माझ्या अनन्य भावाने तू माझं चिंतन करीत राहा. योगक्षेमं वहाम्यहम्. तू कुठल्याही गोष्टीची चिंता करू नकोस. चिमणी किंवा पाखराची पण काळजी घ्यायची माझी जबाबदारी आहे. तर तू तर मनुष्य आहेस. तुला एवढ्या इक्विप्ड बॉडी सकट मी जन्म दिलेला आहे. सो तू हे करू नकोस, म्हणजे टेन्शन घेऊ नकोस. कारण टेन्शन घेणं, वरी करणं इज अ बेसिक रूट कॉज. ह्याची अनेक पुढे-पुढे काय म्हणू त्याला रिझन्स खूप मॅनिफेस्ट होतात डिफरंट फॉर्म्समध्ये. पण बेसिक रूट कॉज जर बघितलं तर ते चिंता करणे असतं, की कशाला तुम्ही चिंता करता आहात? कृष्णाचं दिस इज अ प्रॉमिस. कृष्णाज प्रॉमिस की प्रोव्हाइडेड टू एव्हरीबडी इन दिस वर्ल्ड, की द डिवोटी who loving no one else, constantly worshipping me, is in a disinterested spirit. अशा प्रकारच्या अनन्य भावाने जो माझं भक्ती करतो त्याला मी नक्कीच संरक्षण देणं आहे. त्याचा कुशलक्षेम चालवण्याची माझी जबाबदारी, त्याचा क्षेम वाहणं ही माझी जबाबदारी आहे. यू डोंट वरी. सो बी टाइप ऑफ पर्सनॅलिटीज मध्ये आम्ही बऱ्याच वेळेला हे बेसिक सूत्र घेऊन
त्याच्या ह्याच्याने काउन्सिलिंग करायचा नेहमी, कारण केसेस खूप व्हरायटीजमध्ये असतात, वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये असतात, तर त्यांना वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये आपल्याला समजावून सांगावं लागतं. सो कृष्णाने हे ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे, की मी काळजी घेणार आहे. मी मी म्हणजे समजा मी म्हणजे एखादी हे क्रिएट केली, म्हणजे एखादी संस्था क्रिएट केली, अरे मी नसेल तर काय होईल? मी नसेल तर काही होणार नाही. तुम्ही नसेल तर काहीही फरक पडणार नाही. कृष्णा विल टेक केअर ऑफ इट. त्याच्यानंतर इव्हन कृष्णाने चांगल्या म्हणजे जो भक्त आहे त्यांना पण आश्वासने दिलेली आहेत त्याच्या. जो त्याला मानत नाही त्यांना पण म्हणजे आश्वासनं दिलेली आहेत, की प्रॉमिस टू ग्रेटेस्ट सिनर्स अल्सो. आता ग्रेटेस्ट सिनर्स अशासाठी काही व्याधी असे असतात, की ज्याला सरज व्याधी, ओके, असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल कॉन्जेनायटल डिसीजेस. आता लहान किंवा इव्हन जुवेनाईल डायबिटीज, थॅलेसेमिया मेजर, मायनर, काही स्किन डिसऑर्डर्स, असंख्य व्याधी अशा आहेत की ज्याला म्हणजे वय वर्ष 6 महिने. सो त्या त्या जीवाने काय असा मोठा कुपथ्य आहार-विहार केला असेल ज्याला तो डिसीज झाला. तर त्याचं रिझन तिथे नाही आहे. कॉन्जेनिटल डिसीजेस, जुवेनाईल डायबिटीज, मलायटिस ह्यासारख्या गोष्टींची आयुर्वेद पण सांगतो किंवा योगी शास्त्र पण सांगतं, की याची इटिओलॉजी किंवा याचं रिझन हे त्याच्या पास्ट बर्थ कर्माजमध्ये असतं. मनुष्य मनुष्य म्हणजे काय जीव तो किंवा जीवात्मा तो या मनुष्य योनीमध्ये जन्माला येतो. त्याने ते लॅडर ऑफ इव्होल्यूशन वरवर चढण्यासाठी त्याला तिथे इन्व्हॉल्व केलेलं असतं. परंतु तो अशा प्रकारच्या काही कुकर्म करून बसतो. अज्ञानतेमुळे किंवा मायेमध्ये गुरफटत जाऊन, की जे अक्षम्य असतात. गर्भपात हा एक प्रकारचा अशाच प्रकारचं हे आहे, की वूम्बमध्येच त्याचा हत्या करणे. असंख्य प्रकारची अशी जी अक्षम्य अपराध आहेत. त्याला त्या ह्याच्यामध्ये माफी नाही. तर तो त्याच्यासाठीच म्हणजे कुकर्माची फळ भोगण्यासाठीच दुसरा जन्म घेतो आणि जन्मतःच त्यांना ते डिसीज असतात. सो अशा लोकांना सुद्धा ऑटिझम ऑटिझम हा अशा प्रकारचा एक डिसऑर्डर आहे, की जो किंबहुना त्या जीवाच्या नाही, त्या पॅरेंट्सच्या किंवा त्या कुळाच्या कर्मांची शिक्षा म्हणून त्या बाळाला होत असतात. तो त्या जीवावर त्याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे याच्यावर, की त्या त्या बिचारा तो बाकीच्यांची म्हणजे त्या कुळातल्या दुसऱ्यांची कर्म स्वतःवर ओढवून घेतो. ऑटिस्टिक चाइल्ड. ओके. सो अशा प्रकारची जी ग्रेटेस्ट सीनर्स किंवा अशा अक्षम्य गुन्हा केलेल्या गुन्हेगारांना सुद्धा तो कृष्ण इथे आपल्याला हे देतो आहे, की मी तुला सुद्धा जर तू इव्हन इफ द विलेस्ट सीनर वर्शिप मी विथ एक्सक्लुझिव्ह डिव्होशन, ही विल गेट रिवॉर्डेड. म्हणजे अपि चेत सुदुरुचारो भजते माम अनन्यभाग साधुः एव स मंतव्य सम्यक व्यवसितो ही सह. म्हणजे तू कितीही पापकर्म केली असशील आणि जर मला अनन्य भावाने शरण येणार असशील, तर मी तुझ्या रोगांपासून किंवा ह्याच्यापासून तुझी मुक्तता करून देऊ शकतो. जसं मस्क्युलर डिस्ट्रॉफीचा गेल्या वर्षी एक पेशंट होता. सो ही हॅड क्वाईट गुड सिम्प्टम स्कोर इन म्हणजे सिम्प्टम स्कोर डिक्रीज पण त्याची इम्प्रूव्हमेंट बरीच आहे, जी अपेक्षित नव्हती योगिक ट्रीटमेंटनी. सो असे काही डिसीजेस असतात, की जे बेसिकली त्या पॅरेंट्सना कन्व्हिन्स झालं पाहिजे, की धिस इज ओन्ली द ट्रीटमेंट पॅथी अवेलेबल आणि अशा प्रकारेच तुम्हाला उपाय मिळू शकतात. ओके. आणि ऑफकोर्स एक नोट अशी आहे, की म्हणून आपल्याला कृष्णाने वचन दिलंय म्हणून आपण कुकर्म करायची नाही आहेत, की कृष्ण म्हणाला काय वाटेल ते करा आणि माझ्या शरण या. तर तसं नाही होत. सो सो डोंट टेक दिस ॲज अ कन्सेशन. Okay. So I think I will end this here. I will stop this presentation. Let me stop this one also.